कसा दिसतो माझा परशा? काय सांगायचं एवढं. शाहरुख खान थोडासा उन्हानं करपलाय. हा माझा नंबर 1चा पेंट्या बर का, पहिल्या लॉकडाऊन मधलं. कसा बसला बघा, जणू काय छोट्या हातीत बसलाय पेंट्या. आपल्या पप्पाल टाटाकर, पप्पाल टाटाकर आहे बघ आपला पप्पा. पप्पा आहे बघ आपले पप्पाल टाटाकर. हे बघ पप्पाल टाटाकर, हे बघ असं असं टाटा टाट. पिंट्या काय खातो कोणाष्ट मोडदा नुसत्या जडची जड लागतो यावर. वर सरक लय घसराला खालून वटकन लावती. मोदी साहेब मला पाहिला आले. बायर बायना मैं इस औरत से शादी करना चाहता हूँ, मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूँ. जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया है मेरे दोस्त, कमल का फूल खिल गया है. मोदीजींना म्हटलं, मोदीजी तुमच्यासोबत लगीन नाही पाहिजे जमायचं, तुमच्यासोबत लगीन नाही पाहिजे जमायचं. मी अध्यक्षांना शब्द दिला. शेवटी मला पाहायला नाना पाटेकर आले. नाना पाटेकर आले आणि माझ्याकडे पाहिलं त्यांच्या अंगामध्ये क्रांतीवीरचं भूत घुसलं. माझ्याकडे पाहिलं नाना पाटेकर मला म्हटले, एवढंच म्हणले. आल्या 5 हो 5 गवळणी आणि 5 रंगाचा शृंगार करून, 5 रंगाचा शृंगार करून, 5 रंगाचा शृंगार. हो पहिली गवळणा रंग सफेद जशी बाई चंद्राची ज्योत.
घन झाला गवळण झाली. आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का मंडळी. बरं का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का, बरं का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल मावशी, पण मागच्या वर्षी सुद्धा इथं हडपसरला आलते बरं का मी. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण तिथं की नाही एवढ्या लोक सांगायचे म्हणले की मला नुसतं टेन्शनच आल्यासारखं होतं. तिथं की नाही माझं लग्न झालं. यातलं कोण कोण आलं लग्नाला हातवर करा. कोण कोण आलतं लग्नाला? यातलं कोण कोण आलतं लग्नाला? मागची म्हातारी आली ती लग्नाला. आता कशी लागली डोळे वाटर पाहिला. आता काय सांगायचे म्हणली पोरगलय चांगले, पोरगलय चांगले, देखना दिवाईन तोंडावर ना खाय. कुठं बसलं होती पिंट्या? कुठं बसलं? हेव का की हा आलता का नाही लग्नाला? आलता का नाही? होय म्हणणार बघा अंगा उडी आणि दसली. आलतं बरं का लग्नाला. काय सांगायचंय, कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती, टप्पावर बसून आला. आलाशी आला, लग्नात पहिल्याच पंक्तीला गिळायला बसला. करदोडा तुटुस्तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला. पण काय करू, ते काही का असं बरं का, लग्न एवढं थाटात पार पडलं. पण तुम्हाला काही गडबडीमध्ये माझा नवराच दाखवायचा राहून गेला. आमचे मिस्टर तेव्हा किती तेव्हा ते टी शर्ट वाले आमचे मिस्टर. घुमते आवाज थोडा कमी करा, बेस कमी करा थोडं. बरं आमचे मिस्टर बरं का कसे बसलेत बघा. दोन काही झेडपीला निवडून आलेत. कसा दिसतो आमचा जोडा? कसा दिसतो माझा परश्या? काय सांगायचं एवढं आदन मधनं खाली पण बघत जाऊ. सारखं तोंडाकडे बघणं चांगलं नाही. काय सांगायचं मंडळी, अव लग्न झालं बरं का. पण तुम्ही म्हणता बायडे तू एवढी तरणी दिसती, मग नवरा काय एवढा वयस्कर पकडला. पण आमच्या यांचा एक स्वभाव लय गोड आहे बरं का. पाहायचं तुम्हाला? खाली बसव, बसा खाली, उठा. पाहिलं किती गोड स्वभाव यांचा. बसा खाली, आता उठा. पाहिलं किती गोड स्वभाव बरं का मावशी. हो नवरा असा पाहिजे, बस म्हणलं की बसलं पाहिजे, उठ म्हणलं की उठलं पाहिजे, एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळत सुटलं पाहिजे. हा यांचा स्वभाव मला लय आवडला, म्हणून पटकन लग्नाला होकार दिला. पण काय सांगायचं बरं का, लग्न झालं. अव लग्न झालं, नांदाला गेली पण अवलाद लय कडून निघाली. साधं सुद्धा मॉडेल आहे. अहो काय सांगू तुम्हाला, अहो लग्न झाल्यापासून बघते. मला सांगा, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही? पाहिजे का नाही चांगलं घर? पण साधं राहायला चांगलं घर सुद्धा नाही. हो मी म्हणते नसू द्या 2 BHK, पण कमीत कमी 1 BHK तरी पाहिजे का नाही? हो मी म्हणते नसू द्या 1 BHK, कमीत कमी 1 RK तरी पाहिजे का नाही? पण अहो काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर, अहो मोडकच घर, पडकच छपर. बरं का मंडळी, मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. तुम्ही काय निवडणुकीला उभे राहिले का काय?
काय सांगायचं. ओ मोडकच घर पडकं छप्पर. ते म्हणते असू द्या काय हरकत नाही, असू द्या मोडकं पडकं घर राहायला काय हरकत नाही, पण कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे की नाही, पाहिजे का नाही देवाला देवघर. पण काय सांगू अवस्था, देवाला देवघर सुद्धा नाही. म्हणून म्हणते काय, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. आणि हा नवरा आणि हो ठोंब्या. आणखीन पापणी तरी खाली टाकली का बघा ना कसे पाहतात. मोड कसं घर पड कसं छपर. बर का म्हणलं. पण काही मावशा म्हणतात तायडे अगं नुसत्या घरासाठी नवरा सोडतेस का. पण काय सांगू अहो मावशी, घरासाठी नवरा सोडत नाही. मग मला सांगा अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही, पाहिजे का नाही चांगली साडी. पण काय सांगू लग्न झालं तसं मोडद्याने एक तरी साडी घेतली का. कसे बघतात बघा आणखी. अहो लग्न झालं तसं बघते एक सुद्धा साडी घेतली नाही. पण तुम्ही म्हणता आत्ताच 5 साड्या बदलल्यास की, ह्या कुठून आणल्यास. पण ह्या 5च्या 5 साड्या आमच्या चेतन सरांनी मला दिलत्या. मला म्हणले तायडे आमच्या गावाला नव्यानंच येतीस हो, म्हणून जुनी का साडी घालती. म्हणून चेतन सरांनी मला 5च्या 5 साड्या भेट दिल्यावर. नाही तर काय सांगू लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होते. लग्न झालं तसं एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रास नव 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. रोज आंघोळीच्या गोळ्या घेते. काय करू मग. फाटकचं लुगडा न तुटकीचं चोळी. तिला शिवून वापरीन म्हणलं, पण तिला शिवायला दोरा किंवा नाही. म्हणून म्हणते का नवराच नको, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हॅलो बरं का, तुम्ही म्हणताल नुसतं साडीसाठी नवरा नको म्हणतेस का. पण मावशी अव साडीसाठी नुसतं नवरा सोडायला रिकामी हाय होय. मला सांगा घरामध्ये जेवायला पाहिजे की नाही, खायला पाहिजे की नाही. पण बघा ना फुकटच्या पंक्ती खाऊन कसे बोक्यासारखे फुगले तो. अव लग्न झाल्यापासून बघते मला नुसती जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही मावशी. खोटं सांगत नाही, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होत. हो तरी तुम्हाला खोटं वाटेल म्हणून 200 किलो कमी सांगितलं. अहो एवढं माझं वजन. मी जर अशी सोप्यावर बसली ना तर सोपा वजनानं कणायचं. हो आणि अशी मोटरसायकलीवर बसली तर मोटरसायकलीचं टायर वजनानं फुटायचं. एवढं माझं वजन होतं. पण यांच्याकडे आल्यापासून नुसतं पोट पाठीला चिकटलंय का. क्लिअर करा गड्या आवाज, क्लिअर करा. हॉल इफेक्ट येते, हॉल येते. क्लिअर करा एकदम क्लिअर. हॅलो जी हॅलो हॅलो राहू द्या बरं का. जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी आडवर तेलाची धारी किंवा नाही. मोड कसा पलंग तुटकीशी नवार वरण रंबीच्या ना नाही. संसाराचं कारण आहे बरं का. काय सांगू मावशी तुम्हाला. अहो असा वैताग आणलाय तो म्हणतात मगापासून नुसतं नवऱ्याचं कारण सांगायली. पण काय सांगू त्यांनी वैतागच तसा दिला. असं वाटतं यांना इथं सोडावं, असं वाटतं यांना इथं सोडावं आणि आपल्या उपाध्यक्षासोबत निघून जावं. सुरतेची मूर्ती गुळधाव सोने यांच्या राज्यात लेणे नाही आणि एका जनार्दनी समरस झाले तुरस येत नाही. बरं सगळं हो. सर्वात जास्त बायकांना काय आवडतो. हा सर्वात जास्त बायकांना काय आवडतं. कोण म्हणलं भांडायला आवडतो. भांडायला नाही, सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतो. आवडतं की नाही मावशी. पण काय सांगायचं हो लग्न झालं तसं मोडदेने एकतरी फुटकं मने गळ्यात बांधलंय का. कुठं हळदी कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं ताईसाब नाव घ्या की, ताईसाब नाव घ्या की. पण त्यांचं नाव सुद्धा की वाटत नाही. पण आता मावशी तुमचा मान राखते आणि यांचं शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते. घटस्फोट
मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका, आणि आमच्या ह्यांना उठला मर्याईचा तडाखा. आणखी एक घे की. आणखीन एक घेऊ. बया तुमच्या बी जवळचे दिसतात वाटत. हो बरं घेते ऐका. हो. पहाटेच्या पारी कोंबड कुकत, पहाटेच्या पारी कोंबड कुकत, आणि जे आमचं भारूड फुकट बघल त्यांच्याकडे बघून कुत्र भुकत. एका जनार्दनी समरस झाले, आणि थोडस येते नाही म्हणून म्हणते काही नवरच नको. जाऊन दे, संसाराचं घराणे मावशी, कराल तेवढं कमीच असते. मला सांगा, नवरा बिचारा कसं कसं ना, बरं का, नवरा बिचारा कसं कसं ना, पण मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकर येत हवं का. 2-4 कमी सांगितले. तुम्हाला माझा नंबर 1च्या पिंट्या दाव का. कुठं बसलाय व. कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन, कसा दिसतोय माझा शाहरुख खान. थोडासा उन्हानं करपलाय. हा माझा नंबर 1चा पिंट्या बर का, पहिल्या लॉकडाऊन मधलं. कसा बसला बघा, जणू काय छोट्या हातीत बसलाय पिंट्या. आपल्या पप्पाला टाटा कर, पप्पाला टाटा कर. बघ आपला पप्पा, पप्पा आहे बघ आपले, पप्पाला टाटा कर. हे बघ पप्पाला टाटा कर, हे बघ असं असं टाटा. पप्पाला मस्त गोड पप्पी द्यास कर. हा हा हा, हे बघ असं कर, असं कर. पप्पाला गोड पप्पी दे. पिंट्या काय खातो कोणास मोडदा, नुसत्या जडची जड लागतो यावर. पिंट्या लय बरं वाटत असं नाही. पिंट्या हे बघ पिंट्या, मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवघ मम्मी. काय म्हणायचं. अवघ मम्मी. मोठ्यानं म्हणायचं बघ, ए पिंट्या अवघ मम्मी. मग इंग्लिश मीडियमला आहे, साधा आहे वय वर सरक. लय घसराला खालून वटकन लावती. ह्यो माझा नंबर 2चा पिंट आहे, नंबर 1चा पिंट आहे बरं का. नंबर 2चा जाऊ दे तुम्हाला. बस नंबर 2चा जाऊ दे. कसा आहे का फ्रेश माल. हा नंबर 2चा पिंट्या आहे बरं का, दुसऱ्या लॉकडाऊन मधला आहे. पिंट्या ए पिंट्या कुठे गेलता, कुठे गेलता. सांडसला. कार्टलं जागव दिसतं कडे, तरी म्हणलं मामाला टाटक रे बा. मामा 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 बरं का, तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कायचा घुमत होता. पण पिंट्या मम्मीची केस सोड, नाही तर मम्मीला टकली करशील. म्हणा बायका म्हणायच्या मम्मी काय बालाजी मांडली का काय. बरं का पोरग माझ्याकडे बघून घाबरलंय थोडं. पोरग म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती. दिसती का नाही. लय जवळ नको टोचन. पोरग म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते, पण त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून. काय सांगायचं मावशी. पोरग एवढं गुणाचं, पण कोणाची दृष्टी लागली का काय कोणास ठाऊक, कोणाची नजर लागली का काय. सकाळपासून पोरगा रडायचं थांबायला गेलं. काय झालं काय झालं. नाही नाही काय झालं काय झालं. पप्पाला मारलं. काळजी करू नको, आपण दोघं म्हणून पप्पाला मारू. हो म्हणतंय की
अहो काय सांगू, सकाळपासून पोरगा रडायचं थांबाना गेलं. शेजारची म्हातारी पळत आली, मला म्हणली पोरी ते पोरला पिंक क्रॅप बॉटल बॉटल म्हणते ते पाजून बघ, पोरगा रडायचं थांबन. खोटं सांगत नाही ताई, त्या म्हातारीचं ऐकलं, पोरला चांगली 2 बाटली दारू पाजली. पण आणखीन पोरला गुन्हा आला नाही. शेवटचं एक अंगा गीत गाऊन बघते, पोरगा रडायचं थांबलं तर ठीक, नाही तर बापाची हवाली करते. रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ माझं, रडता राही. नानपणी समजावी मागील ते काय रे, थापटवणी नाही जमीते, थापटवणी नाही जमीते, हलविते पाळणा. रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना. उगिरड उगिरड उगिरड. नवीन गाडी आणखीन गिअर गुत्तूया. नाना परी करी तो छंद, रडतो हास नेत्रातून वाहती बुंद, नेत्रातून वाहती बुंद, याचा डोळा दागिना. रडता राही ना बाळा माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना. हे रडता राही ना बाळ माझं, रडता. बर का, अशी चांगली बर का मावशी, चांगले 17-18 लेकरत पण दाखवीत बसत नाही बर का. एका जनार्दनी समरस झाले, तोरस येत नाही, म्हणून म्हणते काय नवराच नको. बर का, असा सोन्यासारखा संसार बर का, असा सोन्यासारखा संसार, पण संसाराला लागली नजर आणि आमच्या ह्यांना लागलं दारूचं व्यसन. पण तुम्ही म्हणतात घेताना तर त्यांना कधी पाहिलं नाही. हो, पण बर का तसे आमचे रोज रोज घेत नाहीत बर का, रोज रोज घेत नाहीत, स्टँडर्ड आहेत. मग आठवड्यातून फक्त 6 दिवस घेतात. आठवड्यात रविवारी तेवढी सुट्टी टाकते, तसे लई इमानदार आहेत. पण तिचा नवरा दारुड्या, तिला माहिती संसार किती वाईट असतं. म्हणून विस्कटलेल्या संसाराची घडी बसावी, नवऱ्याचं व्यसन सुटावं म्हणून तुळजापूरला गेले. तुळजापूरच्या भवानी मातेसमोर हात जोडला, पदर पसरला आणि त्या भवानी मातेला म्हटलं, भवानी माते धाव माझ्या नवसाला पाव, म्हणून त्या आईच्या नावानं 5 घर जोगवा मागते. बरं का मंडळी, मावशो जोगवा संत एकनाथ महाराजांचा जोगवा असतो. भवानी आईचा जोगवा आहे, प्रत्येकानं जोगवा वाढायचं बरं का. असला तर वाडा बरं का, नसला तर काही जबरदस्ती नाही. असला तरच वाडा, नसला तर शेजारीने करून उसणं घेऊन कोणाने पण वाडा. नाही वाढला तर सकाळी तुमच्या डोक्यात वावतील बघा. आईचा जोगवा जोगवा मागेना, आईचा जोगवा अनादी निर्गुण हे मोहमयीचा सूर तापाची करावया गाडी, अनभक्त लागे तू पावसी निर्वाणी. चहा चहा चहा. आता या वागताल चहा करून आणायचा आई. अरे चहा नसला तर वडापाव पण चालल. आई हॉटेल बंद आहे आई, आवाज द्यायला. वडापाव नसला तर बिस्किटचा पोडा पण चालल. आई हा दुकानं पण बंद आहे आई. काय म्हणला बघता? आई माझं एक कोड होता आई, ए काय म्हटलं? माझं एक कोड होतं. अरे अरे अरे, जर का तुझं घोडा असेल, बर जर का तुझं घोडा असेल बर. तिकडे हडपसरला नेऊन सोड. आई घोडा नाही का, आई कोड होता कोड. लवकर लवकर चार देवाचं नवीन वार रे. बर देवाचं नवीन वार, एकदा का वार गेलो बर, परत देवाला वार आणण्यासाठी 7-8 फॅन लावा लागतील. आई
माझं कोड असं होत कसं होत माझं कोड असं होत ए भक्ता कसं होत त्या कॅमेरामनची दारू कधी सुटन काय म्हणला भक्ता परत बोल आमच्या ते कॅमेरामन दादाची दारू कधी सुटन भक्ता हा कशाला विचारायचं मुळे उठलाय रे बर पण भक्ता माझ्याकडे तोडगा आहे बर अरे त्या कॅमेरामन वाल्या दादाची दारू सुटेल हवा त्या कॅमेरामन दादाची दारू हवा. सुटेल जबा कसा लिव्हर फुटल बापरे आई माझं दुसरं कोड होता ग आ, दुसरं कोड होता बघता येस जरा सोपं सोपं विचार बर आणि आपल्यातली आपल्यातच विचार बर कारण इथं बसलेले लोक मला चॅप्टर दिसतात काय जर चुकलं ना तुला आणि मला डांबरीनं तानो तानो हाणते आई माझं दुसरं कोड असं होतं कसं होतं दुसरं कोड असं होतं कसं होतं आई आ, काळी कोंबडी पांढरा अंड का देती बघता हा ए बघता हा देवाच्या अंगातलंच गेलो मला नाही वाटत जेवढं गणपती उठूस देवाच्या अंगात येईल म्हणून काय म्हणला बघता काळी कोंबडी पांढरा अंड का देती बघता हा मग तू दी जिरून दी द्यायली बिचारी देऊ दे न तिला का देती बघता हा बघता एक काम कर बघता हा. अरे अरे असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला हा. तुला काय देव पोल्ट्री मध्ये कामाला वाटलं नाही नाही पण बघता काळजी करू नको माझ्याकडे तोडगा हा आहे बर बघता हा 3.5 मीटर कापड घे घेतलं त्याच्या 4 घड्या घाल घातल्या त्यामध्ये 5 किलो हिरवा लिंबा टाक टाकले 5 किलो टाचणा टाक टाकल्या 5 किलो गुलाल टाक टाकला 5 किलो बिबुआ टाक टाकलं सगळ्याचं गठोडं बांध बांधलं आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध बांधलं आई हा. एवढं वजन कोंबडी मरण ना बघता हा देवाला पण माहिती आहे बर पण देवाचं डोकं बघ बघता बर अरे जर का तुझी कोंबडी वजन मेली बर बर का बघता हा अरे जर का तुझी कोंबडी वजन मेली बर मला सांग अंड घालायचं कुठं प्रश्न येतो ते तर. देवाला येडत काढतो होय रे हा? आई पैसे आले ग हा? पैसे आले पैसे कुठे कोपऱ्यात आई हा. पैसेच नाव काढतो नको देवाला येड लागतो बर बघता हा थांब एवढे पैसे घेऊ दे छाया कामटे यांच्याकडून 101 रुपयाचा पहिला जोग आला का सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा आई माझं तिसरं एक कोड होतं ग शेवटचं बघता हा काय म्हणला माझं तिसरं शेवटचं एक कोड होतं तुला काय इथल्या मंडळानं गुत्त दिलंय का काय हो अध्यक्ष विचारा म्हणले पण विचार आई आहा. आई आई ओहो. आई आहा. आई ऐक ना भक्ताला लय लाड आले नको फटके खाशील आई आयो आहा. आई आई ओ, लवकर. वेळेवर पाऊस का पडा ना आई काय म्हणला बघता वेळेवर पाऊस का पडा ना बघता हा तुझ्या काय वायरी बिरी तुटल्यात का काय रे? नुसतंच आवाज येतो आई काय म्हणला पाऊस का पडायला वेळेवर बघता हा त्याला अनेक कारण आहेत बर पाऊस न पडण्याची अनेक कारण आहेत बर काही लोक म्हणतात विज्ञान लय सुधारलं बर काही लोक म्हणतात तंत्रज्ञान लय सुधारलं हा पण बघता विज्ञान किती सुधरते त्या गणपती बाप्पाच्या पुढे नाही गडे हा, हा देवाच्या पुढे विज्ञान नाही किती लांब जाऊ दे विज्ञान पण देवाच्या पुढे नाही हा लोक म्हणतात तंत्रज्ञान सुधारलं विज्ञान सुधारलं बघता पण देव लय चतुर बर त्यानं काही गोष्टी आपल्या हातात ठेवल्या बघता बर हा सर्वात जर गोष्टी त्या देवानं माणसाच्या हातात दिल्या असत्या हा. तर माणसानं देवाला किंमत दिली नसते नसते माणूस मंदिरात गेला नसता नसता म्हणून बघता त्यानं काही गोष्टी आपल्या हातात ठेवल्या बर दुसरी गोष्ट पाऊस न पडण्याची अनेक कारण आहेत बघता हा. त्यातलं एक कारण असे बघता मला सांग हा. झाड लावलंस का नाही नाही अंगणात झाड लावलंस का? नाही शेतामध्ये झाड लावलंस का नाही अरे डोंगरावर झाड लावलंस आहा का नाही लावलं पाणी नाही ना आई झाडाला द्यायला अच्छा हा म्हणजे झाडाला पाणी नाही हा म्हणून तू झाड नाही लावलं बरोबर हो आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे बघता हा मला सांग हा संडासला जातोस का हो जातो हो पाणी नेतो का पण देतो ना कधी मध्ये
बघता हा खरं सांग तोंडाकडून बघून वाटते कधी मध्ये मी नेत नसते पण समजून नेत असतील मला काय करायचं आहे. हो मला सांग आंघोळ करतो का हो अरे पाण्यानंच करतोस का? हो भक्ता हा. ए भक्ता हा. अरे तुला संडासला न्यायला पाणी हो तुला आंघोळीला पाणी हो. अरे तुला दारू टाकून प्यायला पाणी हो मग मला सांग आंघोळ झाडाला का पाणी नाही हा पण एक गोष्ट लक्षात ठेव भक्ता बर इथं बसलेले सर्वच भक्त लाईव्ह चालू आहे हा. जेवढे भक्त मला ऐकताय हम्म. त्यांना सर्वांना सांगणे भक्ताय हो हो जोपर्यंत तुम्ही झाड लावत नाहीत हा तोपर्यंत तो पांडुरंग वेळेवर पाऊस पाडणार नाही कारण झाडे लावा झाडे जगवा आमच्या धर्मवीर संभाजी प्रतिष्ठाननं किती झाड लावले 200 झाड लावले ह्या वर्षी दादा आदर्श घ्या काहीतरी मी म्हणतो 200 झाड खूप झाले मी म्हणतो एका माणसाने एक जरी झाड लावलं तरी आपली ही दुष्काळाची सावट मिटल्याशिवाय राहणार नाही तर माणूस आपण पोट्या बनत चाललेला आहे पुढच्या पिढीचा विचार करत नाही अरे माणूस पैसा कमवताना 10 पिढ्याचा विचार करतो परंतु निसर्गाच्या बाबतीत एका पिढीचा सुद्धा विचार करत नाही म्हणून झाडे लावा झाडे जगवा पाण्याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा पाणी अडवा पाणी जिरवा पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय आपलं असं चाललंय याला अडवा त्याची जिरवा म्हणजे याला त्याला अडवण्यामध्ये अरे याची त्याची जिरवण्यामध्ये माणसानं आपलं आयुष्य वाया घातलं माझे संत मायबाप सांगतात एकनाथ महाराज सांगतात भल्या माणसा देवानं तुला माणसाच्या जन्माला घातले सुंदर हातपाय दिले सुंदर आयुष्य दिले तुझं काहीतरी सार्थक कर अरे आपल्या गावाची कामाली आहे आपल्या धर्माच्या कामाली आहे अरे आपल्या देशाच्या कामाली आहे समाजाच्या कामाली आहे जीवनाचं सार्थक झालं शिवाय राहणार नाही म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे गणेश परीट यांच्याकडून 101 रुपयाच्या ठिकाणी परत जोगवा दिला एकदा जोरदार टाळ्या वाजवा म्हणून दुसरी गोष्ट दादा नो परत एकदा सांगतो पाणी अडवा पाणी जिरवा आणि झाडं लावा वृक्षारोपण करा काळाची गरज आहे ती कारण आपण जर आता निसर्गाचं रक्षण केलं तरच निसर्ग आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं रक्षण करेल नाहीतर काळ खूप भयानक आहे दादा नो मी नेहमी सांगत असतो झाडं का लावली पाहिजे अरे एक माणूस मेला ना माणूस पाक किती बिलिंदर एक माणूस मेला तर त्याला जाळण्याकरता एक गाडी लाकडं लागतात म्हणजे माणूस मरताना सुद्धा एका झाडाचा नायनाट करून जाते मग जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत एक तरी झाड लावलं पाहिजे का लावलं नाही पाहिजे मी तर नेहमी सांगतो अरे अशाच व्यक्तीला झाडामध्ये जाळा अशाच व्यक्तीला लाकडामध्ये जाळा ज्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये एक तरी झाड लावले त्यालाच लाकडा जाळा तुम्ही प्रश्न करताल ज्यानं झाडच नाही लावलं त्याला कशा जाळायचं त्याला ट्रॅक्टरच्या टायरामध्ये घालून जाळा कारण वृक्षारोपण करणं काळाची गरज आहे काय झाडा कोण शिकलं पाहिजे परोपकार वृक्षा कोण शिकलं पाहिजे एक वृक्ष माणसाला सावली देतं ऑक्सिजन देतं फळ देतं फुल देतं हो एक झाड माणसाला सर्व गोष्टी प्रदान करतं मग माणूस त्या झाडाला काय देतो माणूस निसर्गाला काय देतो म्हणून आज माणूस हळूहळू निसर्गाला संपत चाललाय निसर्गाचा ऱ्हास करत चाललेला आहे दादांनो पण परत एक काळ असा येणार आहे हा निसर्गच माणसाला नाहीसं केल्याशिवाय राहणार नाही म्हणून वेळेत संवाद व्हा आणि वृक्षारोपण करा हे नवविध भक्तीच्या नवरात्रा करुण पोटी मागीन ज्ञानपुत्रा धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा दंभ संसार सांडी नको पात्रा आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडिला संग काम क्रोध हे झोडिले मांग तिला मोकळा मार्ग सुरंग आईचा जोगा मागून ठेविला जाऊन महाद्वारी नवस फेडिला एका जनार्दन पण देखिला जन्म मरणाचा फेरा चुकल्यानंतर असाच कार्यक्रम शिल्लक आहे तुम्ही सुद्धा उठून जायचं बरं का महिला मंडळ रात्री माझा कार्यक्रम सांगली जतला होता बरं का तिथं अशीच एक मावशी अर्ध्या कार्यक्रमातून उठून गेली
घरी गेल्या गेल्या तिला अर्ध्या वाटेच अटॅक आलता. माहीत असावं म्हणून सांगितलं. तसे तुम्ही 5G रेंज मधले आहेत. यानंतर सुंदर अशी गवळण होईल. पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा कोणी उठून जायचं, वापस आलेस लगेच कळते, कारण CCTV कॅमेरा आहे. आलेस फुटेज चेक होते. याच्यातलं एक बी कमी झालं असं मला समजलं, समजायचं त्याच्या दारात उद्या सकाळी अशीच गर्दी जमल चहा प्यायला. तुम्ही पुढचं ऐकूनच घेत नाही. या ठिकाणी इकून या मामा, तुम्ही इकून या मामा. मामा इकून या, उजव्या हाताला या मामा तुम्ही. मामा एवढाच भेटला, लग्नाच्या अगोदर आहेर आलाय. रुद्र काळोखे यांच्याकडून 100 रुपये आहेर आला. जगदा जोरदार टाळ्या होत्या. या ठिकाणी आपल्या नवजीवन मित्रमंडळाने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले बरं का. माझ्या लग्नाचा कार्यक्रम म्हटलं कसं आहे दादा, म्हटलं गणपतीचा उत्सव चालू आहे, लग्न उरकून घेते. कारण माझ्या वडिलांची परिस्थिती फार गरीब आहे. त्यामुळं म्हणलं आयताच मंडप आहे, आयताच डेकोरेशन, आयती साऊंड सिस्टीम आणि आयतच स्टेज आहे. म्हटलं मग लग्न घ्या उरकून म्हटलं. त्यामुळं या ठिकाणी लग्नाचा सोहळा आयोजित केला आहे. तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं बरं का. पण घोटाळा असा झाला, आमच्या मामांनी मंगलाष्टका म्हणण्याकरता ब्राह्मण काका कर्नाटकचं सांगितलं. त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकांनी जे त्यांच्या भाषेत मंगलाष्टका सुरू केली, मावशी माझा नवरदेवच पळून गेला. इकडं आला असं मला समजलं बघ. एक 4-2 हाका मारून पाहते, आला असला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते. ऋतिक, ए ऋतिक, दिसते का कुठं पाठीमाग? ऋतिक, ऋतिक चल. आता या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायची आहे. सर्व वराड जमलेलं आहे. नवरदेवाकडचं वराड कोण कोण आले हात वर करा. नवरदेवाकडून कोण कोण आले? 1 2 3 3.5 4.5 एवढेच आले का हो? चारच कसे आणले तुम्ही? का पाकिस्तान आले का काय? आता नवरीकडचं वराड हात वर करा. नवरीकडून कोण कोण आलेलं आहे? तुम्ही तर पर माझी इज्जतच घालवली. मला वाटलं माझ्या कोणतरी कोणतरी आलं असं. पण काळजी करू नका, बाकीचे नुसते गिळायला आलेत वाटतं. पण काळजी करू नका, जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे. या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायचं आहे. दोन्ही मामांचा परिचय करून देणं गरजेचं आहे. हे माझे मामा, दिस इज माझं मामा, दिस इज नवरदेवाचे मामा. मामांची, दोन्ही मामांची तब्येत बघा. हा, दोन्ही मामा खाऊन ठेवून सुखी. 2दा कोरोना भारतात आला, मामाला बघून पळून गेला. मामाला तर कोरोना झालंच नाही, त्या कोरोनाला 2दा मामा झालता. असे आमचे हे मामा आहेत. पहिल्यांदा माझ्या मामांचा, सख्या मामांचा परिचय करून देते. हे सख्खे माझे मामा बरं का. सध्या माझे मामा भारतात राहायला नसतात, इकडं कधी मध्ये चक्कर टाकतात तसं. पण हे राहायला सध्या अमेरिकेला असतात. काय करते? अमेरिकेला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे. काय? खूप मोठा बिझनेस. काय? हो ना मामा, तुम्ही फक्त हो म्हणायचं, बाकीचं मी सांभाळ जाईल बरं का. हे मामा तिकडं चपला सांदल असतात. आमच्या नवरदेवाचं मामा, यांचा परिचय करून देते. हे सध्या दुबईला असतात. हो ना मामा? काय करते? असतात, तुम्ही हो म्हणायचं, बाकीचं मी समज. हा, तो रशियाला.
रशिया बर का मामांचा तिकडं खूप मोठा बिझनेस आहे. काय करतात माहिती मामा? काय करते? मामा तिकडे केस वगैरे केला असते. पण वेळात वेळ काढून दोन्ही मामा लग्नाला उपस्थित राहिले. मामांनी विमान बुक केलतं. काही कारणास्तव विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत पोहोचले. नाव सांगा. मंडळाचे संस्थापक तसेच या वर्षीचे अन्नदाते डायसेट दीपाराम देवासी बरोबर ना, यांच्याकडून 101 रुपयाच्या ठिकाणी आयर आला. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आयर सर्वांनी करायचं. आयर केल्याशिवाय कोणी करी जायचं नाही. लग्नाला सुरुवात करायची आहे. पाठीमागा अक्षता पोहोचले का? अक्षता आल्या का तिकडं? नाही आल्या. नसले आल्या तर कोणी चपलन दगड फेकून मारू नका. यांचा परिचय आहे तुम्हाला. इकडे बघा, पलीकडे बघा. हे मगाचा माझं पोरग. पण याचं भाग्य बघा किती मोठे. आईच्या लग्नात आईच्या लग्नात अक्षता टाकायला उभा आहे. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति गणनायको गजमुखो घोरेश्वरो सिद्धिदो मामा ठेवला का नाही घोटाळा करून? मध्ये मध्ये यायची काय गरज आहे का तुम्हाला? दोन्ही मामांचं दोन्ही मामा एवढ्या लांबून आल्यामुळे दोन्ही मामांचा सत्कार केलेला आहे. आता या ठिकाणी लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बरं का. लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मी नाव घेते, नंतर आमचे हे नाव घेतील. लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मी नाव घेते, नंतर आमचे हे नाव घेतील बरं का. नाव घेत आहे का? देवळीत देवळी देवळीत होती खिसणी, देवळीत देवळी देवळीत होती खिसणी,
होय हो, तुमचं नाव काय? काय नाव आहे? अविनाश. बरं झालं बाया ये मग जुळला, कारण माझ्या पहिले बी नवऱ्याचं नाव अविनाशच होत. बरं घेते ऐका. देवळीत होती खिसणी. देवळीत होती खिसणी. आमचे अविनाशराव बसले संडासला, डोकरांना दिली ढोसणी. सासू बसली आईस पेस, माधुरी माझी गवळीची म्हैस. काय म्हटले? माधुरी माझी गवळ्याची म्हैस. खरं सांगा, कोणी माझ्या आईसारखं, कोणी बहिणीसारखं, कोणी वडिलासारखं. खरं सांगा, म्हशीसारखे दिसते का हो मी? म्हशीसारखे दिसते? कोण म्हणलं हो? कोण म्हणलं हो? कारण तुझ्या रानात काही चारायला आलती वर मी. खुशाल हो म्हणतोय हा. पण कशी दिसते मी? दिसते का ना ओमिनी कार? दिसते का नाही मारुती कार? दिसते का नाही MG हेक्टर? आणि हे बघा ना आमचं बिना ट्रॉलीचं ट्रॅक्टर. आणि मला खुशाल म्हैस म्हणतात. पण काळजी करू नका, आता यांच्यापेक्षा भारीतलं आणि वरचढ नाव घेते ऐका. काय म्हटली मला? गवळ्याची म्हैस ना. तर ऐका. आला रुकवत होता जिलेबीचा येडा. आला रुकवत होता जिलेबीचा येडा. मी गवळ्याची म्हैस तर आमचे अविनाशराव पकालीचा आता फिटून फट. आता देवाचं नाव घेते. देवाचं कार्यक्रम आहे, देवाचं नाव घेते ऐका. आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड. मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. मग पाहिला पालखीचा वडा. पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा. ज्ञानोबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी. मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा. मग पाहिला गोपाळपुऱ्यात पाहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा खास. देव आले आसपास, साधू संतांची केली सेवा. मग गेले महादेवात व्हायला बळी. मग झाली जगन्नाथला जायची पाळी. जगन्नाथ मध्ये घेतली माळ. मग झाली घरी जायची वेळ. घरी न्यायला घेतली भेळ. आणि भेळमध्ये होता लसूण. बरं का? केरबरी ओ कॅडबरी. भेळमध्ये होता लसूण. आणि आमच्या अविनाशरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. हळदली वाटून वाटीला बाटा. आणि अवगुणाचा नवरा. हळदली उठा चला हो लग्नाला माझ्या. मुलीचं लग्न होतं. लग्न झाल्याच्या नंतर मुलगी सासरी नांदायला निघते. आणि मुलगी सासरी नांदायला जात असताना त्या मुलीला वाट लावण्याकरता त्या गावातील सर्व लहान थोर मंडळी एकत्रित जमतात. अगदी 4-5 वर्षाच्या लहान लेकरांपासून ते 80-90 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत त्या मुलीला वाट लावण्याकरता सर्व गाव त्या लग्न मंडपामध्ये जमतं. दादा, मुलगी एखाद्या गरीबाची असू द्या, नाही त्या श्रीमंताची असू द्या, तिथं काही भेदभाव कोणी करत नाही. तिथं कोणाला आमंत्रण द्यायची गरज नाही. सर्व लोक त्या मुलीला वाट लावण्याकरता त्या लग्न मंडपामध्ये जमत असतात. ज्या वेळेला मुलगी सासरी नांदायला निघते त्यावेळेला आपल्या आईकडे पाहते, आपल्या बापाकडे पाहते. आणि आईच्या गळ्याला पडून ती मुलगी हंबरडा पडून रडायला सुरुवात करते.
पाहता पाहता बापाच्या गळ्याला पडते आणि हंबारडा फोडून रडायला सुरुवात करते. अजून आई रडू लागते. आई रडली यात काय नवले. जन्मदाता बाप सुद्धा रडू लागतो. पाहता पाहता सगळं गाव रडू लागतं. त्या गावातील महिला रडतील यात नवल नाही दादांनो. त्या गावातील पुरुष मंडळी सुद्धा रडू लागते. एखाद्याचं मैत होऊ द्या, त्या घरातली लोक रडतात, गल्लीत लोक रडतील. मी म्हणतो एखादा लय प्रतिष्ठित असेल तर शेजारी पाजारी रडू लागतील. परंतु एखाद्याशी लेख सासरी नांदायला नको दादांनो, सर्व गाव रडू लागत. अरे आई रडल यात नवल नाही, बाप सुद्धा रडू लागतो. आजपर्यंत बाप कधीच रडला नाही. आजपर्यंत त्या बापानं कधीच डोळ्यामध्ये पाणी आणलं नाही. मोठमोठ्या प्रसंगाला समोर गेला, कधी डोळ्यात पाणी नाही. बाप होणं फार कठीण असतं अजून. त्याला क्षुल्लक कारणावरून नाही रडता येत. क्षुल्लक कारणावरून जर तो बाप रडला तर लोक त्याला म्हणतात अरे गड्यासारखा गडी दिसतोय आणि बाईसारखं रडतोय. बांगड्याभर नाही त्याला रडता येत. त्याची लहानपणी आई जाते, त्याला नाही रडता येत. त्याचा बाप मरतो, त्याला रडता येत नाही. का? कारण पाठीमाग लहान बहीण भाऊ असतात. त्या बहीण भावाला आधार द्यायचा असतो, त्याला नाही रडता येत. परंतु एक दिवस असा येतो त्या मुलीचं लग्न जमतं त्याच्या, आणि मुलगी सासरी निघताना तो बाप मात्र ढसाढसा रडू लागतो. डोळ्यामध्ये पाणी दाट येत. पाणी आवरण्याचा प्रयत्न करतो, हुंदका आवरण्याचा प्रयत्न करतो, पण नाही आवरत. का? बाप तो बाप असतो दादांनो. अरे बाप आमदार असू द्या, नाही तर एखादा खासदार असू द्या, नाही तर मंत्री असू द्या, लेख सासरी नांदायला निघता जात लावत असताना बाप रडल्याशिवाय राहत नाही. मुलीवर सर्वात कोण जर जीव लावत असेल तो म्हणजे त्या मुलीचा बाप आहे दादा. म्हणून नेहमी सांगत असतो एक तरी मुलगी पोटी असली पाहिजे. अलीकड लोक म्हणतात मुलगा पाहिजे कारण मुलगा वंशाचा दिवा आहे. मुलगाच पाहिजे, मुलगा वंशाचा दिवा आहे. त्यांना सांगणे माझं दादा, मुलगा जर वंशाचा दिवा आहे ना तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी आहे. ही गोष्ट विसरली नाही पाहिजे. म्हणून वंशाच्या दिव्यासाठी पंथी विझवण्याचा प्रयत्न करू नका. तिला जन्माला येऊ द्या, तिच्या जन्माचं स्वागत करा. म्हणतात ना मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. मुलगा जर 21 पिढ्याचा उद्धार करत असेल तर मुलगी 42 पिढ्याचा उद्धार करते. म्हणून काही लोक म्हणतात अन्नदान श्रेष्ठ, काही लोक म्हणतात ज्ञानदान श्रेष्ठ, काही लोक म्हणतात सुवर्णदान श्रेष्ठ, काही लोक म्हणतात मतदान श्रेष्ठ. त्यांना माझं सांगणं असतं दादा, या जगामध्ये फक्त एकच दान श्रेष्ठ आहे आणि त्या दानाचं नाव आहे कन्यादान. एक कन्यादान लाखो पृथ्वी दान केल्याचं पुण्य त्या आईच्या आणि वडिलाच्या पदरामध्ये पडतं. म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या, तिच्या जन्माचं स्वागत. अरे ज्या दिवशी मुलगी जन्माला येते बापाला खबर लागते तेवढा बाप हातातले हजारो कामं टाकून देतो, तालुक्याला जातो, मिठाई आणतो आणि गावभर मिठाई वाटतो. त्याचं नाव बाप असतं दादा. परंतु त्याच बापाची ती लेक एका दिवशी मोठी होती, लग्न जमतं आणि नांदायला निघते. एवढा बापाच्या डोळ्यात पाणी येतं. काय असतील काय का? दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. काय असते काय का? विको द्या विको. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, असो सासर माहेर
पांग बापाचे फेडते जेव्हा बापाला कळाले त्याचे काळी जळाले तिला गळ्याशी धरून त्यानं टिपूस गाळले सुखी संसाराचं तोरण चालली बांधायला आई बापाची लाडाची निघाली नांदायला आई बापाची लाडाची निघाली नांदायला दादा संपूर्ण मंडप पाण्यानं डबडबून निघतो जशी जशी त्या मुलीची गाडी सासरच्या दिशेनं निघू लागते तसं तसं आईचा जीव कासावीस होऊ लागतो बापाचा हंबा रानकी दाटू लागतो अरे पाण्यातून एखादा मासा उचलावा आणि जमिनीवरती टाकावा त्या माशीची जशी तळमळ चालू होते तशी त्या आईची तळमळ चालू होते अरे नुकताच जन्मलेला एका वासरू असू द्या त्या वासराला त्या गायीपासून अलग करावं तुटक करावं त्या गायीची जशी प्राण कासावीस होतो तसं त्या बापाचा आणि तसं त्या आईचा प्राण कासावीस होतो अरे आजपर्यंत कधी मुलगी एक क्षणभर सुद्धा नजरे आडच कधी गेली नाही कधी जाऊ दिली नाही ती मुलगी आज कायमच नांदायला जाते बाप मंडपामध्ये असा येण्यासारखं फिरू लागतो डोळ्यात दाटते माया फार असं गळती भुईवर डोळ्यात दाटते माया फार असं गळती भुईवर आईचा दाटून आला उर लेक चालली दूर दूर आईचा दाटून आला आई बापाची लाडाची चालली नांदायला आई बापाची लाडाची निघाली सेज मंडपी दोघे ते दोघे अहो एका जनार्दनी नाचती भोगे एकदा माझ्या सर्व साथीदारासाठी आणि साऊंड परत एकदा सर्वांना जोरदार टाळ्या वाजवा त्यानंतर सुंदर असे गवळण होईल त्याच्यानंतर आणखीन 20 ते 25 मिनिटं कार्यक्रम आणखी शिल्लक आहे जो कार्यक्रम सोशल मीडियाला टीव्हीला गाजला असा सुंदर या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे कोणी सुद्धा उठून जायचं नाही एवढं सांगून बीजी उठली किंवा जो उठला समजायचं गणपती बाप्पाला भेटला माझ्या रामाची अग कौशल्या माझ्या कृष्णाची अग यशोदा माझ्या परशुरामाची रेणुका अन केसरी बनी गे मैना सारे सुख बनी गया आकाळी पोतगी बनी हला आविष मागत बनी आला आग ये गे यशोदा शोभा ये तुझ्या बाबीला
यशोदाबाई वाडगे माय, ये रखमाबाई वाडगे माय, शांताबाई वाडगे माय, ये सीमाताई वाडगे माय, ये रुपालीताई वाडगे माय, ये स्नेहलताई वाडगे माय, ये तुला लेख होईल माझ्या पंढरपूरच्या काळ्या विट्यासारखं तुला बुरगुंडा होईल. एवढा काळा होईल, एवढा काळा होईल, दिवस सुद्धा बॅटरी लावून पाहावं लागलं. एवढा काळा होईल. वाडके 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 मावशे, नुसतं लेकराचा फोटो काढते माझ्या. हाड 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 म्हणते. इथल्या चपात्या खातो इथंच भुकतोय. वाढ वाढ वाढ. अनाधी सिद्ध नवल झाले, प्रेमाचे कुंकू भाडे लावले, सद्भक्ती बोराटी हाती धरले, सानंद गुरगुला घेऊन शकून सांगू आले. येसुया गे बिब गे, काळीपोत गे, डिस्कोचं मणी गे, वाची फणी गे, चहाची गाळणी गे, आंधळीला आरसा गे, टकलीला कांगवा गे, बोसरीला दंत मंजन गे, ये सतळी गे, बांबू गे, 3.5 मीटर कापाड गे, राखेलचा डबा गे, गुलाल गे, नसतील खांदेकडी तर ते पण घे, सोबतच घेऊन फिरते. वाढ वाढ वाढ. वाडकी अक्का, वाडकी मावशी, वाडकी दादा, इकडे तर नुसते ठोकळची ठोकळं उभं राहिलं. वाढतं का कोणी काही? वाढ नसतं. आमच्या गावली, आमच्या गावली, आमच्या गावली आहे. तुमच्या गावली कोण ढेकळं खाऊन, दगड खाऊन, डांबर खाऊन मारायचं का? वाडकी दादा ए ग बाई तुला आलं बघ, आलं बघ, मामानं पैसे दिले बघ. अविनाश शिंदे, पोरच माझ्या पुरीचे मामा. कुठं अविनाश? अविनाश शिंदे मामा नाही, पप्पा, सॉरी. हा, त्यांच्यामुळे तुम्हाला भीक मागायची वेळ आली. आपलं वाडगे गबय तुला, ये चष्मेवाले आजी तुला तुला तुला, ये नथवाले मावशे तुला तुला तुला, पांढऱ्या केसाचे म्हातारे तुला तुला तुला, बुरगुंडा होईल गे. संदीप सर, मगापासून माझ्यावर नजर ठेवू नये. आणखी खाली बघितलं नाही त्यांनी जसा कार्यक्रम सुरू झालेला. लयच आवडलेली दिसते वाटतं तुम्हाला. संदीप सर, तुमचं लग्न झालंय का? लग्न झालंय तुमचं? तरी चालतंय, मला काय करता का माझ्यासोबत लग्न? करावं नाही म्हणणार का? नरेंद्र मोदी साहेबांनी ऑफर काढली बरं का. 2024ची ऑफर आहे, एकावर एक फ्री. मोबाईलवर सिम कार्ड मोफत. बेटा पप्पांना टाटा कर, टाटा कर. पप्पा तुझं का हात मुरगाळा बिरगळा का काय? का माणूस फिरली? वाडगे मगापासून कारटी आरडणं वरडणात मिली बिली का काय? हाय, आदनं मधनं चेक करून बघायला लागते. चहा पाव खाऊन आत पाव झालेली लेकर, गॅरंटीच नाही ना आता लेकरांची. खाणं चांगलं राहिलं नाही आता मावशी. बरं किती चांगलं खाल्लं लेकर चांगलं खात नाहीत बघ. हो, बाबांचं वय काय आहे तुमचं? वय काय तुमचं? वय बघा 70 वर्ष वय त्यांचं. पण आणखीन म्हातार कसं बघतं माझ्याकडं? म्हणजे बिना चष्म्याचं बघते, चष्मा नाही आणखीन त्यांना, हे महत्वाचं. हा, नाही तर आताच्या 4-5 वर्षाच्या लेकरला चष्मा आहे. आताचा काळ तरी बरं आहे, पण इथून पुढचा काळ खूप भयानक आहे. पोरग आईच्या पोटातूनच येताना गॉगल बिगल काचा बिसा फिट करून येणार. आई बापाला ताणच ठेवणार नाही का? खाणं चांगलं राहिलं नाही. आणि जरी मायबापानं चांगलं खाऊ घातलं तरी लेकर चांगलं खात नाही. बाप जर
बाजाराला निघाला ना तालुक्याच ठिकाणी तर पोरग पप्पाला म्हणते पप्पा हो मला येतो ना वडापाव आण फरसाण आण चिवडाण कुठं चिवडाण फरसाण खाऊन पुढे ताकद येत असते चांगलंच खावं लागतं त्याला म्हणून हो कच्छ मच्छ बरा नरसिंह रूपिणी अव भक्ता लागी स्तंभ फोडणी भक्ता लागी अवतरणी अनकरकटी उभी राहिली सेम बुरगुंडावे तुला साधे बेकरी नाही बरं का सिस्टीम वाले बरं का मागच्या महिन्यामध्ये मला पाहिलं आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आले बघा मग मावशी मोदी साहेब मला पाहायला आले आणि मला पाहून मला म्हटले बरं का मोदी साहेब गेंद्याला आणि थोडंसं बेस्टच करा मोदी साहेब मला पाहायला आले आणि माझ्याकडे बघून मला म्हटले नरेंद्र मोदी साहेब मित्रों मेरे प्यारे भारतवासियों बायर बहना मैं इस औरत से शादी करना चाहता हूं मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं मेरे 125 करोड़ देशवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया है मेरे दोस्त कमल का फूल खिल गया है मोदीजींना म्हटलं मोदीजी तुमच्यासोबत लगीन नाही पाहिजे जमायचं तुमच्यासोबत लगीन नाही पाहिजे जमायचं मी अध्यक्षांना शब्द दिलाय मोदी साहेब गेले त्याच्यानंतर मला पाहायला शरद पवार साहेब आले पहा मग मी कितीच दुनिया असो शरद पवार साहेब मला पाहायला आले आणि माझ्याकडे बघून मला पवार साहेब मला म्हटले शरद पवार साहेब माझे सहकार्य करते तसेच संस्था किंवा दगड करून रेडिओवर जीवनचित्रवर या सणाला सांगायचं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो परंतु काही बाजूच्या पाठीमागे तो दोष साथ असतो अजय काही सांगायचं असं पाठीमागे या विकारी वाईट साथ असावा अशी शिकायची विकारी वाईट करतो माझी दोष शब्द होतो जय महाराष्ट्र पवार साहेब गेले त्याच्यानंतर मला पहिला दादा कोंडकी आली दादा कोंडके कोणाकोणाला माहिती टंगडवर करा आपला हात वर करा दादा कोंडके आले आणि माझ्याकडे मला पाहिलं आणि त्यांच्या मावशीला म्हणते दादा कोंडके ए मावसे मावसेच्या मायला मावसे अगं आपल्या गावात काही देखणे बिघडे मिळाले ए मावसे मला त्या बाईसोबत लग्न करायचे अगं तिला राहणे बनवून देतो राहणे माझ्या पिक्चरमध्ये रोल देतो रोल मी म्हणलं दादा दादा तुमच्यासोबत लगीन नाही जमायचं तुमचं नावच दादा आहे आपलं जर लग्न झालं तर तुम्हाला काय नावानं हाक मारायचं दादा इकडे या का दादा तिकडे जाऊ त्यापेक्षा एक काम करा रक्षाबंधनला या राखी बांधते विषय क्लोज आहे हो दादा कोंडके गेले त्याच्यानंतर मला पाहिला राजकुमार आले आणि माझ्याकडे बघून नेहमीच्या गळा खाजवायच्या अंदाजामध्ये माझ्याकडे बघून मला म्हटले आवाज कडे करा राजकुमार मला म्हटले जानी ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से बंदा डरता है गोविंद फारूड़कार से यानी हम तुमसे शादी करेंगे जरूर करेंगे वो जगह भी हमारी होगी वो मंडप भी हमारा होगा वो साउंड सिस्टम भी हमारी होगी और यानी रही बात दुल्हन की तो दुल्हन हम खुद होंगी
म्हणलं म्हातारं बिघडलं का काय हो, असे सर्वजण गेले. शेवटी मला पाहायला नाना पाटेकर आले आणि माझ्याकडे पाहिलं त्यांच्या अंगामध्ये क्रांतीवीरचं भूत घुसलं. माझ्याकडे पाहिलं नाना पाटेकर मला म्हटले एवढंच म्हणलं ना तुमच्यासोबत लगीन ना. त्यानंतर सर्व गेले. सलमान खान आला की मला पाहिलं पण त्याला कुठं निघते. सलमान खान आला, मला म्हटलं हे बघ आपण दोघं लग्न करू. मी म्हणलं सलमान नाही जमायचं. माझ्या आईनं सांगितलं कुठं बी फिर पण कोणाला होय म्हणणं. तो म्हटलं हे बघ आता लग्न करील तर तुझ्याशीच करील. मी म्हणलं सलमान नाही जमायचं. तो म्हटला का नाही जमायचं. मी म्हणलं सलमान अरे तुझ्या जरा वयाचा विचार कर. तू माझ्या आजीला पाहायला आलतास. आणखीन तसंच आहे. तो म्हटलं हे बघ आता लग्न केलं तर तुझ्याशीच करीन, नाही तर लग्नच करायचो नाही. त्या म्हणलं नको करू. आणखीन तसंच आहे मावशी. आणखीन त्यानं लग्न नाही केलं. पण काळजी कर नका. तुम्हाला नाही नाराज करायची. जाताना तुमच्यासोबत थोडं का होईना लग्न करूनच जाते. चयुगाची काके पोतडी दशावतार खेळे परवडी सोहम शब्दे बोल चोखडी आणि माझा शिकून ऐक गे आवडी बुरगुंडावी तुला बुरगुंडावी बुरगुंडा या शब्दाचा अर्थ शब्दशा घेतला तर तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल. हो पण बुरगुंडा या शब्दाचा अर्थ संत साहित्यामध्ये काय होतो ऐक. बुरगुंडा या शब्दाचा अर्थ संत साहित्यामध्ये काय होतो तर महाराज म्हणतात बुरगुंडा म्हणजे तुला भगवंताच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल, ईश्वराच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल. हो म्हणून मग हा ज्ञान नावाचा बुरगुंडा कोणाच्या पोटी जन्माला आला. महाराज म्हणतात हा ज्ञान नावाचा बुरगुंडा आळंदीच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या पोटी संत ज्ञानदेव नावाचा बुरगुंडा जन्माला आला. हा ज्ञान नावाचा बुरगुंडा देऊच्या कणकाई आणि बोलोबा यांच्या पोटी संत तुकाराम महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. आणि हाच बुरगुंडा राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. अरे काय केलं या बुरगुंड्यानं. न भूतो न भविष्यती, न इथून मागे घडला न पुढे घडेल असा इतिहास माझ्या राजानं घडवला जातो. म्हणून महाराज म्हणतात अशी इतिहास घडवणारी मुलं तुमच्या आमच्या पोटी जन्माला आली पाहिजे. अभि गाडे आणि सत्यम गाडे यांच्याकडून 500 रुपयाच्या या ठिकाणी बक्षाला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. म्हणून ज्ञान नावाचा बुरगुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला आले पाहिजे. अशी इतिहास घडवणारी मुलं, अशी रत्न तुमच्या आमच्या पोटी जन्माला आली पाहिजे. दादा अशी मुलं जन्माला येण्याकरता काय करू लागलं. माझ्या जिजाऊबाई साहेबांनी माझ्या शिवराजावर संस्कार लावले, तेव्हा कुठं छत्रपती शिवाजीराजे घडले. म्हणून आपल्या मुलांना संस्कार लावण्याची प्रत्येकाची जबाबदारी, आपल्या आईवडिलांची जबाबदारी असते. म्हणून प्रत्येक आईनं आणि वडिलांनं आपल्या मुलावर संस्कार केले पाहिजे. पूर्वीची आई मुलगा रडू लागला, लेकरू रडू लागलं तर पूर्वीची आई लेकराला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायची, अंगाईत गीत गायची, त्याला फिरायला बाहेर खेळायला घेऊन जायची. परंतु आत्ताची आई पोरगं रडू लागलं तर त्याला शांत करण्याकरता त्याच्या हातामध्ये मोबाईल देते, त्याला कार्टून लावून देते, त्याच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट देते. म्हणून दादांनो मुलं जर घडवायची असतील तर टीव्हीचा रिमोट देऊन मुलं घडणार नाहीत. मग त्यांच्या हातामध्ये पुस्तकच दिले पाहिजे. त्याला माझी भारतीय संस्कृती समजून सांगितलं पाहिजे. माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास त्याला वाचायला दिला पाहिजे. ओमकार धुमाळ यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाच्या या ठिकाणी बक्षीस झाले. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. म्हणून दादा जर मुलं घडवायची असतील तर त्यांच्यावर संस्कार करणं काळाची गरज आहे. कारण आजकालचे लहान लहान मुलं, तरुण समाज, अरे 17-18 वर्षाचं पोरगे गुटखा खाते, तंबाखू खाते. का? संस्कार नाहीत नाही. हो बिडी ओढते, सिगारेट ओढते, दारू पिते. दादा कशामुळं तर वाईट संगतीला जाऊन. म्हणून कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. नेहमी तरुणांना सांगत असतो कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका. का? अरे का खाताय गुटखा? अरे तुझ्या जर हिंमत असेल ना, अरे गुटखा काय खातोय, तुझ्याच हिंमत आहे ना तर काजू खा ना, बदाम खा ना, खारीक खा, खोबरं खा, अरे दूध पे, व्यायाम कर, ताकद कमवून. आपण म्हणतो नाही मारत, काजू खायला परवडत नाही का? 700 रुपये किलो काजू आहे,
800 रुपये किलो बदाम खायला परवडत नाही. पण भाल्या माणसं ए पोरा, तुझी गुटके पुढे खातोय ना, जी गुटखा पुढे खातो त्याचा जर किलोनं हिशोब केला तर आज गुटखा मार्केटला 25,000 रुपये किलोनं मिळतोय. 30,000 रुपये किलो विमाला पुढे मिळते. हो, म्हणून अरे खायचं ना काज खायचंय ना. अरे गुटखा काय खातोय, तांबाखू काय खातोय भल्या माणसा. हो, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. तांबाखू खाऊ नको, गुटखा खाऊ नको. हो, पण नाही खाणार माझा. काजू नाही खाणार, बदाम खाणार नाही. मग 700 रुपये किलोचा काजू खाणार नाही, 800 रुपये किलोचा बदाम खाणार नाही. मग 25,000 रुपये किलोचा गो खाईल. मी काय वाईट सांगत नाही, पोरांनो वाईट बोलत नाही, पण त्याचं नावच आहे पोरांनो काय, गु ट खा. काय नाव आहे? गुवर जोर द्यायचा, त्याला खालून अंडरपॅन्ट घालायची, आपलं अंडरलाईन करायचे. गु ट खा. खाणाऱ्याला म्हणावं फक्त मधला ट काढ. काय होतं रे? खुशाल खा म्हणत दुकानदारानं फिल्टर करून आणलंय. अरे येडी हळद, अरे एकीकडे आमचं यान चंद्राव गेलं. दादा याला द्या आवाज, माग लय आवाज आहे मरणाचा, मी चेक केलाय मागे. इथं द्या आवाज. तुम्हाला सांगत खोटं वाटत असेल, सकाळपासून दुसरा कार्यक्रम आहे. बिंबीच्या तारा ज्या असतात का नाही नसा तुटत्यात वरडू काळे 3ला 4ला वरडावं लागते. हा, या असाच आवाज जर मागापासून ठेवला तर शार्पनेस आला की काय वाटत नाही आवाज. म्हणून दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों के दाम खर्च कर, मुंह में मिट्टी पड़ जाती है. अरे काय दारू पितो, काय गुटखा खातो. अरे दारू सकाळी प्याला संध्याकाळी उतरती, रात्री प्याला सकाळी उतरती. त्यात नशेच काय आहे? अरे अशी उतरणारी नशा नाही केली पाहिजे. मग अरे अशी चढणारी नशा केली पाहिजे. एकदा टाकली आयुष्यभर उतरली नाही पाहिजे. जी नशा केली माझ्या नरोबरायानं, जी नशा केली माझ्या तुकोबरायानं, अरे जी नशा केली माझ्या छत्रपती शिवाजी राजानं, जी नशा केली माझ्या धर्मवीर संभाजी राजानं. दादानो प्राण गेला पण धर्म नाही सोडला, याला म्हणायचं नशा. म्हणून जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात बीती सुबह उतर जाएगी. एक बार तू हरिनाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, पूरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नको. ऐक मरदार, दारू पिऊन फिरशील, स्वतःला मर्द म्हणून घेतो. दारूच्या अड्ड्यावर जातो, दारू पितो, घरी येतो, आईला उलट बोलतो, जन्मदात्या बापाला उलट बोलतो, बहिणीचा अपमान करतो, बायकोला मारतो, स्वतःला मर्द म्हणून घेतो. ए मर्द ऐक गड्या, ऐक मरदार, दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कुठेही मरशील, या रस्त्यावर कुठेही मरशील, या रस्त्यावर कुठेही मरशील. अरे दादा नको लागू दारूच्या नादाला, ए दादा नको लागू दारूच्या नादाला. अरे बायको लेकरं भिकेला लावली, बायको लेकरं भिकेला लावली, सोडू नका धंदा धंदा धंदा. दादा नको लागू दारूच्या नादाला, ए दादा नको लागू दारूच्या नादाला. अहो या दारूचा नाद लय वाईट, आणि रोज रोज पिऊन हा होतोय ताई. अहो याला वर जाण्याची लई घाई, आणि सकाळी 5 वाजताच गेला बाई. अहो त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई, आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही. अहो त्याची बायको रडती दाई दाई, मला मुंबईला येतो म्हणला होता, मला कोलकाता पिक्चर दाखवतो म्हणला होता, लेकरं बाळांना कपडे घेतो म्हणला होता, आणि कसा विसरून गेला वादा. अहो सर्वच कसं टाकून गेला.
आणि कसा विसरून गेला वादा. दादा नको लागू लागू छान दादा, दादा नको लागू लागू छान. हर हर डुडवरी डुडोके आपण सांगतोय हा गोविंदा. आहा, हर डुडवरी डुडोके आपण सांगतोय हा गोविंदा गोविंदा गोविंदा. दादा नको लागू लागू छान दादा नको लागू लागू. कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका दादा. भगवंतानं सुंदर अनमोल किमतीचा नरदेव दिला, स्वच्छ दात दिलेत, स्वच्छ शरीर दिले. कशाला घाण करायचं? तोंडामध्ये काय टाकावं याचं आपल्याला भान असलं पाहिजे. साधी सेकंड हँड मोटरसायकल घेतली तर त्या मोटरसायकलची किती काळजी करतो आपण, करतो का ना? त्याला 4 वेळा आंघोळ घालतो, 4 वेळा पुसतो त्या मोटरसायकलला. पेट्रोल पंपवर गेल्यानंतर 106 रुपये लिटरचं पेट्रोल टाकतो. रॉकेल नाही टाकत का? आपल्याला माहिती रॉकेल टाकली की गाडी खराब होती, इंजिन खराब होईल, धूर मारेल गाडी, कार्बोरेटर खराब होईल. म्हणून साध्या मोटरसायकलची एवढी काळजी घेतला. अनमोल किमतीचा नरदी ही गाडी एकदा वरून पार्ट त्यानं जर फिट करून दिली, पुन्हा ह्या मार्केटला पार्ट ओरिजिनल भेटत नाही. दात पाडल्यानंतर दात भेटतील पण डुप्लिकेट, ओरिजिनल नाही. म्हणून दादाने सुंदर अनमोल किमतीचा नरदी त्यानं तुम्हाला मला भेट दिला. सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा, सुंदर आयुष्य बनवण्याचा प्रयत्न करा. अशीच गणपती बाप्पाची भक्ती करा. हो, आज या ठिकाणी नव जीवन मित्रमंडळ धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान या ठिकाणी या मंडळाने मला या ठिकाणी बोलवलं. तुमच्या सर्वांची संधी करण्याची, तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला उपलब्ध करून दिली. म्हणून मंडळाचं सर्वच कार्यकाऱ्यांचं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार सर्व सदस्यांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी भरपूर सुंदर सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत. पुणे म्हणल्यानंतर म्हणतात ना, पुणे तिथं काय होणे. खरंच आहे, पुणे म्हणजे विविध संस्कृतीचं दर्शन आहे दादांनो. पुणे आणि संस्कृती जर खरी कुणी टिकून ठेवली असेल तर ह्या भागामध्ये फक्त पुण्यानं टिकून ठेवलेलं दादांनो. कारण अनेक या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवले आहेत. उद्याची जी व्याख्यानाची जी सेवा आहे, शिवचरित्रकार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवचरित्रकार आहेत सुदर्शनजी शिंदे. तसेच त्याच्यानंतर 14 तारखेला आपण जो कीर्तनाचा या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे, ज्यांचं सध्या यूट्यूबला, सोशल मीडियाला, टी व्हीला ज्यांचं खूप नाव गाजलेलं आहे, व्हायरल आहेत, अशी आमचे हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे आमचं वारकरी भूषण आहे बरं का आमचं. खरंच, कारण आजपर्यंत कुठल्याही विषयाला जर कोणी राजकीय असो कुठल्याही क्षेत्रामध्ये जर काही वातावरण जर खराब होण्याचा जर विषय दिसला तर बापू सर्वात पुढाकार घेत असतात. आमचे संग्राम बापू भंडारे आहेत. तसे विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी सुंदर चांगले आयोजित केले आहेत. सर्व कार्यक्रमाचा तुम्ही लाभ घ्या. आता असाच प्रतिसाद द्या. आता जसा कार्यक्रमाला साथ दिली तशी दाद दिली अशी शेवटपर्यंत साथ द्या. यानंतर सर्वांनी प्रेमानं सुंदर भजन करायचं आहे. शेवटचं भजन आहे. शेवटचं म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटचं, आपल्या शेवटचं नाही. सर्वांनी प्रेमानं 2 मिनिटं भजन करा. फ्रेश बघा. ज्या गणपती बाप्पानं तुम्हाला आम्हाला बुद्धी दिली त्या गणपती बाप्पाचं सुंदर सर्वांनी भजन करायचं आहे. मोरया रे बाप्पा मोरया रे, विठ्ठल माझा 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 काही मावशांनी चांगलं भजन केलं, माझं लक्ष होतं. पण काही मावशा तिथलं तिथं असं करत होते. विठ्ठल
सर्वांनी चांगलं भजन केलं असं आपण गृहीत धरू बरं का. बोलण्याच्या ओघामध्ये करा शब्द वाकडं तिकडं चुकीचा गेला. आईवडिलाच्या अंत करणानं माफ करा. मी तुमच्या लेकरासारखा आहे, तुम्ही माझ्या आईवडिलासारखे. बरोबर. हां, रात्री घोटाळा झाला. सांगलीला कार्यक्रम होता जतला. बोलता बोलता उलट झालं बरं का. बोलता बोलता बोलून गेलो मी. सज्जन हो, बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द वाकडं तिकडं गेला असेल, चुकीचा गेला असेल, मला माफ करा. तुम्ही माझ्या लेकासारखे आहेत, मी तुमच्या बापासारखं. उलट झालतो. बोलताना विचार करून बोलावं लागते. वक्ता होणं सोपं नाही, कलाकार होणं सोपं नसते. जीभ सांभाळावं लागते बरं. चालताना पाय घसरला जास्त नुकसान नाही होत. एखादा पाय फ्रॅक्चर होईल, एखादा हात फ्रॅक्चर होईल, 2-4 महिने जरा ठीक होईल. पण बोलताना जर जीभ घसरली, शब्द घसरला, पुन्हा ठीक होत. किती मोठा मंत्री असू द्या, नाही तर कुठला पुढारी असू द्या, राजीनामा द्यायची वेळ येते. म्हणून बोलताना शब्द जपावे लागतात. आणि खूप सुंदर पुणेकर माणसं म्हटल्यानंतर खरंच सेन्सिटिव्ह असतात. लवकर त्यांना विनोद लक्षात येतो आणि मन भरून पोट भरून हसतात बरं का. काय काही हसत नाहीत. तुमच्या इथले लोक चांगले आहेत. काय काय हसत नाही. किती हसवा, सगळं गाव हसतंय. त्यात 2-3 जण असे असतात. सगळं गाव तुला रोग झालाय काय? अरे देवानं 2 कोरोनाच्या झटक्यातून तुला ठेवले म्हणजे त्याचं काहीतरी नियोजन, त्याचे उपकार मान. हस ना. लोकांना रोग झालाय. रोग कुठला? विनाकारण टेन्शन घ्यायचं. का टेन्शन घेतो एवढं कोणास ठेव? असं वाटतं ह्याच्यामुळे जग चालते काय. अरे एवढं नको दाखवू लोकांना. हो, मेवणीचं लग्न जमाना तर याला टेन्शन येतं. तुला काय करायचं बघ ना तिचा बाप. बरं तिचं लग्न झालं, तिला लेकरू बाळ व्हाय ना, याला टेन्शन. तू मरतो का? फाशी घेऊन मरतो. एवढं टेन्शन का घेतो का कळत नाही. हो, म्हणून महाराज माणसानं हसलं पाहिजे, खळखळून हसलं पाहिजे. हसण्यानं माणसाचं आयुष्य वाढतं आणि हसण्यानं माणसाचं सौंदर्य वाढतं. महिला मंडळ तुम्ही कितीही मेकअप करा आणि फोटोग्राफरला म्हणत काढ फोटो. फोटोग्राफर म्हणतो स्माईल प्लीज. का म्हणतो? मेकअप केलाय ना, तरी तुम्ही चांगला दिसत नाही. का? जोपर्यंत तुम्ही स्माईल देत नाही तोपर्यंत चांगलं दिसत नाही. हे नॅचरल ब्युटी आहे हसणं. हो, हसण्यानं आयुष्य वाढत असतं. हो, ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं. ज्याला हसता येतं त्याला गर्दी बघून घुसता येतं. हसण्याचे फायदे आहेत. म्हणून सुंदर हसा. आमच्या गावात एक जोड बरं का, लय हसतं म्हणत. खळखळ हसतं, लय हसतं. रोज हसण्याचा आवाज ऐकला मी. मला रामभाऊ तुला बायको जरा अतिच चांगली भेटलेली दिसते, एवढं का हसतो? मला तसं काय नाही म्हणत. मला जे तुमच्या घरात आहे तेच आमच्या घरात आहे म्हणलं. मग मला तू हसतो काय एवढं? तो म्हणलं काय नाही. मला माझी बायको मला लाटणं फेकून हाणती म्हणलं. म्हणलं तू का हसतो? नाही म्हणलं. हुकलं की मी हसतो म्हणलं, लागलं की ती हसती म्हणलं. बाकी काय नाही मला. बाकी संसाराचं दुःख सगळ्याचं सारखं असतं बरं का. म्हणून जीवनातले सगळे प्रश्न सोडत बसायचे नसतात. काही प्रश्न असे असतात ते सुटत नसतात, त्याला सोडून द्यायचं असतं देवावर. तुका म्हणे घालू तयावरी भारवा संसार देवा. सुंदर या ठिकाणी सर्वांनी कार्यक्रमाला साथ दिली, दाद दिली. परत एकदा नवजीवन मित्र मंडळ धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान या प्रतिष्ठानाला अध्यक्ष आमचे शेळके सर असतील, तसेच उपाध्यक्ष सचिव खजिनदार या सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांनी एवढं सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले. ज्यावेळेला तुमची मी जाहिरात पाहिली का नाही त्याच वेळेला मला प्रसन्न वाटलं. हो, की आजकाल गावोगामी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय. आजकाल गणपती जे मंडळ असतात त्यांना सांगावं लागतं की बाबा त्यांना सांगायची वेळ आली आहे की गणपती बाप्पाचे जे कार्यक्रम असतात ते धार्मिक कार्यक्रम असतात. म्हणजे गणपती बाप्पा देव आहे हे लोकांना सांगायची वेळ आली. इतकं मंडळ खाली ढासळलेत का. डीजे लावायचा, गुटखा तंबाखू खायचं, गणपती बाप्पाच्या पुढं नाचायचं, जुगार खेळायचं. आज सकाळी येता आम्ही गाव पाहिले, त्या गावामध्ये गणपती बाप्पाच्या पुढे चांगलं पटांगण होतं. गणपती बाप्पाच्या पुढे जुगार खेळताना पाहिले मी, पत्ते खेळताना. वाईट परिस्थिती दादोने. एवढं कशाला भक्ती करता गणपती बाप्पाच्या? गणपती बाप्पाचं काय अडलंय का तुमच्या वाचून? काय होणार नाही. तुम्ही जर गणपती नाही बसवला, त्याची नाही भक्ती केली, त्याला नाही पूजलं, काय त्याचं वाईट होणार नाही. भक्ती करायचीच तर आपल्याला आवडेल अशी भक्ती करू नका. भक्ती करायची असेल तर त्या गणपती बाप्पाला आवडेल अशी भक्ती करा दादा. नाही तर उभं तमाशा ठेवायचा, बायांना नाचवायचं. आज गणपतीमध्ये आणि शिवजयंतीमध्ये आपण बघतोय बरं का, आपण लय मागं राहिलो दादा. आपले दुसऱ्या धर्माचे लोक लय पुढे निघून गेले. त्यांनी कधी आपल्या देवाची कधी निंदा केली नाही, कधी देवाची कधी आपल्या त्यांनी अपमान केला नाही. नाही मी म्हणतो, नेहमी सांगत होतो, नाही तुम्हाला त्या देवाची भक्ती जमली तर नका करू गड्यांनो. पण त्या देवापुढं कधी बाई नाचू नका, कधीच नाचू नका. त्या छत्रपती शिवाजी राजांच्या मूर्तीसमोर त्याच्यासमोर बाई नाचू नका. आणि त्या राजानं आयुष्यभर बाई वाचवली, नाचवली नाही. बाई वाचवली. अरे ज्या मुसलमानाच्या सुनाला सुद्धा त्या राजानं साडी चोळी देऊन
परत सन्मानानं परत पाठवलं. एवढा होता राजा आमचा, एवढा सुंदर नियतीचा राजा होता, चांगला चारित्र्यवान राजा होता. त्याच चारित्र्यवान जर राजाची जयंती साजरी करत असताना आपण किती सुंदर कशा पद्धतीने जयंती साजरी केली पाहिजे, कशा पद्धतीने गणपती बाप्पाचे कार्यक्रम साजरे केले पाहिजे. आपले सुंदर मंडळ या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले. परत मंडळात सर्वांचं दर्शन घेतो आणि माझ्या शिवेला पूर्ण झालं तर माझी वेळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. भारत माता की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. रामकृष्ण.